नाही, कोण म्हणतं देत नाही, शेतकरी संघटनेचा शेतकरी शरद जोशी शेतकरी संघटनेचा, शेतकरी महिला आघाडीचा, शेतकरी युवा आघाडीचा, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही। धन्यवाद। संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी आजपासून राज्यभर शेतकरी संवाद यात्रा बेमुदत सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातला शेतकरी संकटात असताना शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेने मुंबई उच्च न्यायालय त्यासोबतच राज्य अन्न आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेवरती जो निकाल झाला तो अत्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि न्यायालयाचा तसेच राज्य अन्न आयोगाने दिलेल्या निकालाचा विजय आहे। आम्ही तो आदेश श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांच्या चरणी समर्पित केलेला आहे, याचा देखील आम्हाला अभिमान आहे। सर्वांचं मत आहे आणि ते मत हे कोणतेही राजकीय स्वरूपाचं नसून देशाच्या आणि राज्यांच्या हिताचं आहे, त्यासोबतच शेतकऱ्यांच्या देखील हिताचं आहे। जर शेतकरी सुखी नाही राहिला तर देशामधला एकही माणूस नव्हे तर प्राणी देखील सुखी राहणार नाही, देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे। परंतु राज्याच्या आणि देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये बसलेले जे देशाची तिजोरी लुटारे जे लुटखोर पब्लिकमधून ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून गेलेले आहेत, हे जोपर्यंत मोदी साहेब हटवत नाही तोपर्यंत तेही सुखी होणार नाही आणि शेतकरी सुखी होणार नाही। भारतामध्ये महाराष्ट्र पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये आमचा इंदापूर तालुका हा देखील सर्व प्रकारच्या पिकामध्ये नंबर 1 नी गणला जातो। शेतकरी कर्ज घेतो म्हणून तो काही सरकारची किंवा बँकांवरती मेहरबानी करत नाही, तर तो मुद्दलापेक्षा जास्त व्याज देखील बँकांना देत असतो। व राज्य सरकारने सहकारी सर्व संस्थांमध्ये जी काही लूटमार चालू आहे ही जर थांबवायची असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने यामध्ये जबाबदारीने वागलं पाहिजे। यामध्ये जी काही घुसलेले गुन्हेगार आहेत किंवा लुटारे आहेत, भ्रष्टाचारी आहेत, यांच्यावरती कंट्रोल ठेवला। शेतकऱ्यांना नाही यामध्ये राज्य सरकारने जी केलेलं आहे, ज्यांनी बँक मातीत घातली किंवा बुडवलेली आहे त्याला शेतकरी जबाबदार नाही। उलट पक्षी 6 वर्ष शेतकऱ्यांना शेतीच्या सातबाऱ्यावर बोजा असल्यामुळे कुठल्या प्रकारचं पीक कर्ज घेता आलं नाही आणि ती 6 वर्षाची पीक नुकसान भरपाई देखील राज्य सरकारने या नाशिक तर तुम्ही लागलंच काम सुरू करा। आम्ही सरकारला जवळपास 6 महिन्यांपासून पत्र दिलेलं आहे की राज्यात 30 नंतर तहसीलदार कार्यालयाच्या समोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन शेतकरी संवाद यात्रा सुरू होणार आहे। आज निवेदन असताना देखील राज्य सरकारमध्ये किंवा राज्य सरकारच्या कृषी सहकार आणि पणन विभाग असेल, पशुसंवर्धन असेल, या विभागातले अधिकारी हे यांनी परंतु मगरगट्ट काय म्हणतात ना की गेंड्याच्या कातडीचे जे हे लोक आहेत यांना वटणीवर आणण्यासाठी आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर शेतमाल विक्री आंदोलन थांबवायचा प्रयत्न करण्यापेक्षा कापसाचे भाव हे जवळपास 500 रुपये प्रति क्विंटलनी खाली आलेले आहेत की केंद्र सरकारची जी कंपनी आहे ती जर असं चुकीच्या पद्धतीने जर निर्णय घेत असेल। आज आमची मागणी आहे की कापसाला प्रति क्विंटल 1250 रुपये 12,500 रुपये, सोयाबीनला सरकारने जाहीर केलेले 2,410 रुपये प्रति क्विंटल आणि गाईच्या दुधाला 48 आणि म्हैशीच्या दुधाला 58 रुपये केंद्र आणि राज्य सरकारच्या संस्थांनी काढलेले दर आहेत। आम्ही मागत नाहीये, एक तर तुम्ही डॉक्टर स्वामीनाथन आणि रंगराजन समितीच्या शिफारसी मान्य करत नाही, ते केलं पाहिजे। तुम्ही राज्यातल्या आणि केंद्र सरकारमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना निश्चितपणे उभा राहील आणि राज्यामध्ये जो शेतकरी आणि कष्टकरी कामगार लुटला जातोय त्यांच्या आत्महत्येला ज्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे काम करावं लागेल, असं देखील मी या ठिकाणी आज सांगू। स्थगिती दिलेली आहे ती बेकायदेशीर आहे। तर सहकार मंत्री जर त्यांच्याच मंत्र्यांना जर वाचवायचं काम करत असेल
तर आम्हाला देखील यामध्ये सहकार मंत्र्यांच्या विषयी आम्हाला या ठिकाणी शंका घेण्यासाठी वाव आहे. म्हणून राज्यातल्या सहकारी बँकांसोबतच शेतकरी महत्वाचा आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना गाळप हंगाम जवळपास सर्वांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी बँका बुडवल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि नाशिक जिल्हा बँक आणि नाशिक जिल्ह्याचे जवळपास 40,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांमधील जवळपास 800 शेतकऱ्यांचे सातबारे बँकेने चुकीच्या पद्धतीने